हॅलो फ्रेंड, कशी आहात तुम्ही? ठीकही असाल तर बघा, माझा मुलगा आहे 4.5 वर्षाचा आहे. हा सेकंड मुलगा आहे. एक मोठा मुलगा आहे. त्याची इच्छा होती मम्मी मी डान्स करते. नंतर ते सायकल चालवले. आता सकाळची स्वयंपाकची वेळ होती तर हे वालाच्या शेंगा होत्या, घरगुती शेंगा. याची भाजी खूप टेस्टी लागते. मग ते शेंगा मोडत झाल्यानंतर मी भात एका साईडला मांडले आणि नंतर मी टायमिंग लावलेलीच आहे की स्वयंपाक करताना कसा आपला वेळ घालवता नाही, म्हणजे वेळ फालतूच्या जाता कामा नये. म्हणून मी का केले, डेलीचा रूटीन करते की माझं करंट अफेअर आहे. हे 15 मिनटाची व्हिडिओ आहे. तर मी रोजच करंट अफेअर सुहास भिसे सरांची व्हिडिओ बघते आणि लेक्चर चालू ठेवते, जेणेकरून आपले कसं आहे ते कानावर आपल्या जे गोष्टी आहेत ते गेल्या पाहिजे. आणि त्यांच्या एक नजर त्या स्वयंपाकाकडे बी असते आणि एक नजर आपल्या कसं ते करंट अफेअर असते. डेली मी असा रूटीनच केला आहे की सातत्य डेलीचे असणे खूप गरजेचे असते. आपण कसं कधी कधी गॅप होऊन जाते, तर गॅप असल्यामुळे कसं आपली अभ्यासाची जी लिंक असते ते तुटल्यासारखी होत असते. म्हणून सातत्य असणे खूप गरजेचे असते. तर मी माझ्या डेलीचंच रूटीन आहे की करंट अफेअर लावायचं. तसं का आपल्याला कसं हाऊसवाईफ असतो आणि माझी जॉईंट फॅमिली असताना 7 मेंबर पूर्ण असताना माझं कसं वेळ मिळत नाही, तर मी कसं आपल्या जो व्हिडिओ चालू ठेवून देते. जसं करंट अफेअरचं डेलीचं राहते. स्वयंपाक करत असताना, कधी पोळ्या बनवत असताना, कधी काही बघायचं असला मेन कधी सिरीजच असला, मी RRBचे जे कधी त्याचे यूट्यूबवर खूप काही लेक्चर आहे तेच बघून घेते. तर आता कसं आहे, RRBचा फॉर्म भरलेला आहे. तर माझा विचार आहे की आपल्याला कसं मॅथची जितकीच प्रॅक्टिस आपण करू ना तितकी आपली प्रॅक्टिस राहणे गरजेचे असते. तर मी आधी थोडा टेबल लर्न केलं. टेबल झाल्यानंतर मग मी यूट्यूबवर अजून लेक्चर बघितले आणि यूट्यूबवर लेक्चर तो नपाटोट्याचा लेक्चर बघून मी नंतर ते सॉल्व करण्याचा प्रयत्न केले, जेणेकरून आपली कसं आहे प्रॅक्टिससुद्धा होत असतो आणि आपली जी अभ्यासाची लिंक बी आहे ते तुटत नाही. तर मी असा आपल्या डेलीचा रूटीन करत असते. कधी कधी जसं इंग्लिश आहे, कधी मराठीचे आहेत, कधी कधी ते रविवार कधी शनिवारी असा तो विषय घेते आणि बाकीच्या वेळी हे मॅथ्स डेली करत असते आणि करंट अफेअरसुद्धा डेलीचा रूटीन ठेवलेले आहे. अशा पद्धतीने माझा अभ्यास करत राहते. कोणीतरी मला कमेंट्स केला की ताई तुम्हाला टेट नाही देता येत. हो, मला सुद्धा मला माहीत आहे की मला टेट देता येत नाही, कारण की मी TETचं जेव्हा मी दिले ना त्याच्यामध्ये मार्क्स 70 मिळाले. तर मला समजला की मला एक्झाम देता येत नाही. मी आधीच बघितली, पण मी एका ताईला मेसेज केली होती मजाकनं का नाही आपण देऊ शकतो बा. पण असं असते आपल्याला दुसऱ्याला बोलणं खूप वेगळं असते. दुसरे लोक खूप टोचल्यासारखे बोलून देतात, नाही तुम्हाला काही समजत नाही तर कशाला बनवता. काही नाही, मला छंद आहे, मला आवडते म्हणून मी व्हिडिओ बनवते. मी लोकांसाठी नाही बनवते. असं वाटते की माझ्यामुळे कोणीतरी ताई जे हाऊसवाईफ आहे, माझ्यामुळे कोणीतरी ताई जर सक्सेस होईल, जर तिला थोड्यामध्ये अभ्यासमध्ये जर लिंक वाटेल, जर कंटिन्यू ते करत राहील आणि जर अभ्यासमध्ये तिच्या कंटिन्यू जर राहील आणि सतत अभ्यास करत राहील ना, तर एक दिवस तिला सक्सेस नक्की भेटेल. आणि कधीतरी ते ताई मला कमेंट्स करेन की नाही ताई तुमच्याद्वारे मी काहीतरी लागली कुठेतरी असं काहीतरी कमेंट्स करणं मला माझं मनाला खूप संतुष्टी वाटतं. असा माझा उद्देश आहे. मला आवडते म्हणून मी व्हिडिओ बनवते. असं नाही का मी दुसऱ्यासाठी नाही, मला स्वतः आवडते, थोडा वेळ मिळते म्हणून मी व्हिडिओ बनवते. कोणतरी मग दादांनी कमेंट्स केला नाही यांना काही माहितीच नाही, असं काही नाही. मला TETबद्दल सगळ्याबद्दल माहिती आहे. मला असं वाटते माझ्यामुळे कोणाचा फायदा झाला पाहिजे, हा माझा उद्देश आहे. आणि तसेच माझासुद्धा मला सक्सेस मिळो या नको मिळो, पण माझा जो प्रयत्न आहे, जोपर्यंत माझं ध्येय आहे, जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी प्रयत्न करते. आणि नाहीच मिळेल तर बघू, आपण प्रायव्हेटशिवाय काही पर्याय नाही आहे, असा माझा उद्देश आहे. तर माणसाने कधी कोणाला टोचल्यासारखं नाही बोलायला पाहिजे. आणि मला कोणीतरी दादानी टोचल्यासारखे बोलला, मला खूप वाईट वाटला की यांना असा काहीतरी समजे नाही. असं नाही, माणसाने कधी कोणाला टोचल्यासारखं नक्कीच कोणाला नको बोलू, कारण की मन
खूप दुःखासारखं वाटते आणि त्यामुळे कोणाचं मन नको हट करा, कारण की आज तुम्ही माझं मन दुखवल्या, जसं तुम्ही दुसऱ्याचं मन दुखवाल ना असं खरंच कधी नको करा. तर जाऊ द्या, त्या गोष्टीला आपण इग्नोर करूया. पण कोणीतरी अभ्यास अशा पद्धतीने मी माझा असा रूटीन राहतो आणि मी डेली आपला असा रूटीन करत असतो. कधी कधी अचानक होऊन जाते, पण अर्धा तास 1 तास का बरं मिळत नाही. कधी अचानक काही तब्येत, कधी काही कुठे जाणं झाला, अर्धा तास 1 तास तरी करते. पण कंटिन्यू डेलीचा माझा असं रूटीन, आपला अभ्यासचा रूटीन करत राहते. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत. आणि हा मैत्रिणी, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडले तर लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.